नाशिक जिल्ह्यातील मुंगसरा गाव परिसरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रिंग रोडच्या कामासाठी प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आली. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटेच्या सुमारास ही कारवाई सुरू झाल्याचा आरोप गावकर यांनी केला आहे. यामुळे ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला. मोजणी दरम्यान पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळल्यानंतर काही गावकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी महिलांसह काही नागरिकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप गावकर यांनी केलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता मुंगसरा गावातील शेतकरी आणि नागरिकांनी त्यांची भेट घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. गावकऱ्यांचा रोष वाढत असल्यानं संजय राऊत यांनी नागरिकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. भोकरदनमध्ये वडार समाजाच्या घरावरती बुलडोजर चालवलेला आहे. हे भोकरदन काय आहे? माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेचं गाव आहे. आमदार संतोष दानवे त्यांचे चिरंजीव, आमदार संजीवनीताई त्यांची मुलगी आणि आणखी काय काय पद त्यांच्या सोबत घरात आहेत याच्यात दुमत नाही. आणि हे त्यांचं गाव आहे. भोकरदन हे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचं गाव आणि त्या ठिकाणी वडार समाजाच्या 5 घरं उद्ध्वस्त करण्यात आलेत. वडार समाजाचे 5 कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आलेत. आज त्या ठिकाणी बुलडोजर त्यांच्यावर चालवलंय आणि गेल्या 3 दिवसापासून हे कुटुंब मुख्य अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलंय. त्यांना सांगितलं की नगर परिषदेच्या हद्दीत तुम्ही अतिक्रमण केलंय. अरे 1 नाही, 2 नाही, 3 ते 4 पिढ्या जवळपास त्या ठिकाणी 100 वर्ष 80 वर्षापासून हे 5-6 घरं तिथं राहत आहेत. त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, 7/12 त्यांचं नाव आहे आणि त्यांचे घरं पाडताना त्यांना तुम्ही एक नोटीस देता आणि घरं पाडून टाकता. कुठं जायचं त्यांनी? आज त्यांचा संसार उघड्यावर आहे. आयुष्यभराची पुंजी जमा करून घरं बांधलेले एका मिनिटात मुख्य अधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या पाडून टाकलेत. त्यांच्या पुनर्वसनाचं काय? त्यांच्या घराचं काय? त्यांना नवं घर देण्यासाठी प्रयत्न कोण करणार? आधी त्यांना घरं द्यायची असते, पुनर्वसन करायचं असतं आणि मग असणारं त्यांचे घरं पाडायचे असते. इतर घरं त्या ठिकाणी चालतात पण ते 5 घरच नको. हा वडार समाजावरती, मागासवर्गीयांवरती केलेला अन्याय आहे. रावसाहेब दानवे हे योग्य नाही, संतोष दानवे हे योग्य नाही. आज 3 दिवस झालं 50 डिग्री 45 डिग्री ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये उपोषण चालू आहे मुख्य अधिकारी कार्यालयासमोर. सगळे आया बहिणी उघड्यावर पासल्या. एखादा मेलं महाराष्ट्र वेटीस धरला गेला तर कोण जबाबदार आहे? त्यांच्या मरण्याची वाट बघताय का रावसाहेब दानवे? कुठे आहेत कैलास आपला आमचा आमदार कुठे तिथला? योग्य नाहीये. अशा पद्धतीने जर वडार समाजाला उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा राबवला असेल तर याचा आम्ही निषेध करतो. त्या ठिकाणी तडफडतायत माशासारखे. मला फोन आल्यानंतर रडायला लागलेत. लहान लहान लेकरांचं आयुष्य, त्यांचे पुस्तकं सुद्धा तुम्ही बघितले नाहीत आणि बिना नंबरच्या जेसीबीनी घरं पाडता. नरेंद्र मोदीचा अजेंडा काय? विश्वगुरूचा प्रत्येकाला घर. हे घर देणार तुम्ही पाडून. घरं द्यायचा अजेंडा तर लांबच, पाडायचा अजेंडा सुरू केलाय. काय असतो वडार समाज? काय लय भक्कम आहे? आजही त्याला घाम गाळल्याशिवाय पोट भरता येत नाही. घाम गाळू गाळू 1-1 रुपया गोळा करून त्यांनी बनवलेलं घर तुम्ही एका सेकंदात पाडताय. लाज का वाटली नाही मुख्य अधिकाऱ्याला? मानवता मिली की काय? कुठे संवेदना प्रशासनाच्या? पावसाळा आहे, 15 दिवस महिनाभरात पाऊस येईल. कुठं जायचं त्यांनी? घरं कुठं त्यांना? पावसाळ्यामध्ये त्यांनी राहायचं कुठं? शिक्षण चालू लेकराचं कुठं भटकंती करायची? नाही तुम्हाला वाटतं वडार समाजाने भटकंती करावी, दलितांनी भटकंती करावी? हे एका जागेवर स्थायिक कसे व्हायला लागले?
डोळ्यात खुपतंय? कुठे आहेत कल्याण काळे खासदार? तुम्ही तर काँग्रेसचे खासदार आहेत. हे अशा पद्धतीने वडार समाजाचं घर पडलंय, तिथं भेटायला सुद्धा जात नाही. हे कल्याण काळे तुमचं काम? दुर्दैव आहे. धाव घ्या, ते मेलो कुणी तिथं उपोषण करताना तर राज्यवेटीत धरला जाईल. या वडार समाजाचं तुम्हाला काय? सोमनाथ सूर्यवंशी मारला, त्याला आणखी न्याय मिळाला नाही आणि आज ते कुटुंब उघड्यावर पडलंय. तिला मतं घ्यायला वडार समाजाचे चालतात, पण त्यांचे खरं डोळ्यात खुपतात. ही कोणती अमानवीयता आहे? पुनर्वसन न करता कारवाई करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यांना घर देणं. त्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला, 3 दिवस झालं उपाशीत ते. ऊन आहे, ऊन, उन्हात पसलेत, रात्री मच्छर आहेत. एखादा आजार होऊन एखादं जर काही झालं तर कोण जबाबदार आहे? नाटकं चालणार नाहीत. खासदार कल्याण काळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आपल्याला दखल घ्यावी लागेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार याची दखल घ्या, तात्काळ दखल घ्या. या सगळ्या कारवाईची सखोल चौकशी करा आणि त्या ठिकाणी त्यांना घर द्या, त्यांना माणूस म्हणून जगू द्या. ते सुद्धा स्वतंत्र भारतातले नागरिक आहेत. अन्न, वस्त्र, निवारा हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही 5-6 वाजेपर्यंत मुख्य अधिकारी, तहसीलदार, तुम्ही हा प्रश्न तर मार्गी लावू नका. भोकरदनमध्ये काय मोर्चा असतो आणि कोणत्या जमिनी कुणाच्या घशात घातल्यात ना, ते जर नाही काढलं तर पॅन्थर नाव लावणार नाही, लक्षात ठेवा.